नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 25व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण गीतेतील 4थ्या अध्यायावर पोचलोय. हा 4था अध्याय म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग. आजपासून या अध्यायातून नवीन काहीतरी शिकूया. कुठल्याही गोष्टीचे ज्ञान असले की ती गोष्ट करणं आपल्यासाठी सोपे होऊन जाते. तसेच माहिती नसली तर आधी माहिती घेऊन मग एखादे कर्तव्य पार पाडणे हे देखील आपण करू शकतो. श्रीकृष्ण यांच्याकडे असे काय ज्ञान होते जे अर्जुनाला आत्ता या कुरुक्षेत्रावर उपयोगाचे झाले असते? जाणून घेऊया आजच्या या भागात. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्रीकृष्ण या श्लोकातून अर्जुनाला सांगतात की अर्जुन, तुझे आणि माझे दोघांचेही अनेक जन्म झाले आहेत. मला ते सर्व आठवत असताना तू त्यांना विसरलास. कर्मयोग या अध्यायातून आपण आपल्या कर्तव्याविषयी बरेच बोललो. आपणच आपले कर्म ठरवतो. यज्ञ किंवा सॅक्रिफाईस ही किती महत्त्वाची आणि माणसांचे स्वभाव अशा काही ॲस्पेक्ट्सवरती बरेच बोललो. आता या नवीन अध्यायातून अजून शिकूया. आपल्या आयुष्यात रोज काही ना काहीतरी चालू असतं. कधी ते आपल्या व्यावसायिक कामाशी संबंधित असतं तर कधी आपल्या वैयक्तिक जीवनाशी. जीवनात आपण सर्वजण गोंधळामध्ये आनंदी आणि निरोगी जीवन जगण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीकृष्णांकडे असे काही ज्ञान आहे जे आपल्याला शांत जीवन किंवा पीसफुल लाईफ जगण्यासाठी मदत करू शकेल. श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ एक भक्त नाही तर मित्रही मानतात. आणि अर्थातच अर्जुनाला यश मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. आपले कर्तव्य, आपले धर्म आणि आपले कर्म याबद्दल बरीच माहिती त्यांनी अर्जुनाला आतापर्यंत दिली आहे. आणि ह्याचा उपयोग अर्जुनाला नक्कीच होईल. श्रीकृष्ण म्हणतात की त्यांनी हे ज्ञान सूर्यदेवाला देखील सांगितले आहे. इथे कदाचित आपल्याला गोंधळल्यासारखे होईल. एवढ्या लहान वयात श्रीकृष्णांना हे सर्व ज्ञान कसे मिळाले असेल? आणि पुढे त्यांनी सूर्यदेवाला हे कसे सांगितले असेल? हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असणार. हाच प्रश्न अर्जुनालाही पडला होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या वयात फार काही अंतर नसेल. इथे आपल्याला काही स्पष्टीकरण हवे आहे, नाही का? विवस्वान म्हणजे सूर्यदेव. असं म्हणतात की सूर्य हा सगळ्या ग्रहांचा मालक आहे. द सन इज द रूलर ऑफ ऑल द प्लॅनेट्स. असे मानले जाते की सूर्य इतर ग्रहांना उष्णता आणि प्रकाश देतो. सूर्यदेव यांचा सुपुत्र म्हणजे मनु किंवा ज्यांना वैवस्वत मनु असेही म्हणतात. आपल्या पौराणिक कथांमध्ये असे म्हटले आहे की विष्णुदेव यांनी त्यांच्या मत्स्य अवतारात मनुला पुराची जाणीव करून दिली होती. त्यामुळे मनुने आपल्या कुटुंबाला आणि सप्तऋषींना सुरक्षित ठिकाणी नेणारी बोट बांधून मानवजातीला वाचवले. मनुंचे सुपुत्र म्हणजे इक्ष्वाकू. सौर वंशातील राजांपैकी इक्ष्वाकू हा पहिला राजा आहे. या सर्वांना श्रीकृष्णांनी हे ज्ञान सांगितले आहे. श्रीकृष्ण हे ईश्वरांचाच अवतार आहे, म्हणून त्यांनी हे ज्ञान सूर्यदेवतेपासून इक्ष्वाकू यांना दिले हे लक्षात येते. अर्जुन एक जीवात्मा असल्याने त्याला त्याच्या ह्या आधीच्या जन्मांचे काहीच माहिती नाही. आता आपल्याला श्रीकृष्ण अर्जुनाला असं का म्हणाले याचा अंदाज आलाय. अर्जुनासाठी काही गोष्टी स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे. या ज्ञानाने तो आपले कर्तव्य पार पाडू शकेल. आता त्याला आलेल्या सर्व शंका दूर करण्याची आणि आपले कर्म पूर्ण करण्यासाठी कुरुक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. काय असेल हे ज्ञान आणि आपण पण हे ज्ञान आपल्या जीवनात वापरू शकतो का? जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.